जांभळी येथील ऑक्सिजन पार्क मित्रांनो, जांभळी येथील ऑक्सिजन पार्क बघण्यासाठी आलो आहे आम्ही. बघा ऑक्सिजन पार्कचा नजारा बघा. जांभळी येथील ऑक्सिजन पार्क. हां कुठं वेलदोड्याचं कोणतं? वेलदोड्याची झाडं, वेलदोड्याचे पण ह्याला हे लागते वाळा वाळा हा. गवतीच्या. नाही वाळा ते बामण लोक कडवी हे जे मुळ्या का नाही हां हां पाण्यात ठेवून त्याचं पाणी पितात कडवी. असं का? शरीराला पौष्टिक असते. शरीराला पौष्टिक. ऑक्सिजन पार्क विविध प्रकारची झाडं लावले तिथं. 250 पैकी जास्त 250पेक्षा जास्त झाडं आहेत बघा. खूप छान नजारा आहे. लोक फिरायला येतात संध्याकाळी. आता इथं बॅगाला हे आहे हां कोर्ट हां कोर्ट म्हणजे जेज हां त्यानं स्वतः करता नाही तो तळ बांधा मी त्या निधीत नाही तळ बांधून दिले तिकडे कुठं इकडं तिथं परिड बारकशे तळ हां म्हणजे वरनं पाणी येणं साठला पाणी येणार. हां बाहेर केले त्यानं तेवढं त्याच्या कृतीप्रमाणे उचल. 2-3 लाख रुपये घालून नाही पाणी आहे का त्या तळ्याला? नाही पावसाचं काय येऊन साठलं तेवढं हां पावसाचं म्हणजे खाली वाहून जाऊन म्हणून नाही हां मध्ये बांध घालून खड्डा काढून तिथं त्यांनी केलं. तिथपर्यंत जाऊया तिथपर्यंत. ते पोरगी थांबायची त्याला माहिती सगळं झाडांची काय का? माहिती. हां ते सगळं कुठलं झाड काय काम करते सगळं सांगते हां मग बरं. म्हणून त्याला हाक मारली. मग सकाळची फिरायला माणसं ती येतात. भरपूर येतात व्यायाम भरपूर झाडं आहेत. हां. किती एकराचं असेल तरी ऑक्सिजन पार्क? 30 एकर आहे. 30 एकराचं आहे. होय हां, मग मोबाईल सर्च केलं मला येते सगळं पाक ऑक्सिजन पार्क खाली गाणं आहे जांभळी. मामा खाली गाणं कुत्रा हां हां ऑक्सिजन पार्क जांभळी येथे भरपूर झाडं लावले तुम्ही. चिंचेची आहे ती, जांभळाची आहे ती. सगळ्या प्रकारचे जांभूळ सगळे जांभूळ 200 झाड जांभळ आहे. 200 झाडं होय जांभळाची जांभळाची 200 झाडं आहेत. खास बघायसाठी आम्ही आलो सकाळी. बघा मित्रांनो कसा निसर्गरम्य देखावा आहे. ते कोकण भागात असते हे हां कोकण भागात जंगलात असते हां असं सगळं जमिनीप्रमाणे कुठलं आहे? ते कोकणात असते सगळं तिकडली वेल आणून लावले पूर्ण. कोकणात? हां असं सगळी जाते वेल आपाप पसरत जाते ती. पेरूची झाडं आहे. लिंब. हे कुठलं झाड आहे? ते बदाम बदाम झाड. त्या पोरगाला झालं माहिती आहे नाव काय हे बदाम झाड. बदामची झाड आहे. कोकणातील सर्व झाड. चिंच, पिंपळाचं झाड. शिसम हां शिसम ही सिसम. हे सिसम झाड आहे. बघा कसं छान झाड. सर्व प्रकारची झाडं आहेत. चिंचेचं झाड. फिरायसाठी आम्ही आलो इथं. जांभळी येथील ऑक्सिजन प्रकल्प आहे. निसर्गानं दिलेला किती छान नजारा आहे बघा. सकाळी आम्ही खास फिरण्यासाठी आलो इथे. दिसतो का? जांभळी येथील ऑक्सिजन पार्क म्हणतात त्याला. हे सर्व ऑक्सिजन पार्क आहे. कट्टी म्हणून कट्टी त्यानं बांधून हे केलं आहे 1.5-2 लाख रुपये घालून. कट्टे. हां जे आहे बेळगावला हां काय होतं इथं? असं पाणी साठवतो इथनं वरनं पाणी होतं हां म्हणून त्यानं पाझर तलाव म्हणून इथं केलंय त्यानं. पाझर तलाव. हां त्याच्या म्हणजे एवढं काढले थांबले पावसाळ्यात पाणी येत असेल. पावसाळ्यात भरते पाणी
हं? पावसाळ्यात भरती पाणी. ते भरते छोटासा तलाव आहे. हां, पाझर तलाव. तेवढा बारकायला हां, लागेल. पाझर तलाव केला आहे छोटासा. हे मागचा जांभूळ पॉईंट. कुठलं हे सगळे जांभळच आहे. हे जांभळाचे सगळे झालं. 200 झाड आहेत जांभळाची. हां, हे जांभूळ पॉईंट आहे सगळं जांभळाचे झालं. इथपर्यंत एरिया आहे काय? होय नाही पुढे गेला की त्यात नवीन झाड लावलेत पलीकडे. हां, ते पलीकडे नवीन झाड आहे सगळे आता. हे रस्त्याच्या पासून अलीकडं. हां, ते पुढं आपण आले हां ते फडा दिसतोय फडा तिथं हां पण गेले. हां 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 वर त्यात नवीन झाड लावलेत तिथं आता. रम्य वातावरण आहे. सकाळी लोक फिरायला येते तिथं. तिकडं पाण्याची टाकी आहेत. हां, 2 दोन एक फिल्टर पाण्याचं हाऊस. शुद्धीकरण पाण्याची टाकी आहे जांभळी. की कोणाच्या खास मालकीचं नाही असं ना. गावाच्या सगळ्या पोरांनी मिळून केलेलं आहे. गावातल्या पोरांना. एवढं एरिया किती एकरचा एरिया असाला? 30 एकर आहे. 30-35 एकर. हां, 30 एकरचा ऑक्सिजन पार्क आहे. बघा मित्रांनो कसा नजारा आहे. असं निसर्गरम्य देखावा बघायला मिळत नाही. खेड्यातील निसर्गरम्य देखावा बघायला. बघ खास फिरायला आम्ही आलो इकडं. इकडं पण एरिया आहे बघा सगळं. जांभळी येथील निसर्गरम्य देखावा ऑक्सिजन पार्कमध्ये जांभळी ऑक्सिजन पार्क. ऑक्सिजन पार्क जांभळी. त्यात पलीकडे झाड लावले नवीन त्या फड्यापर्यंत. हां ते फडा दिसतोय पुढं. हां त्या तिथपर्यंत सगळी आता आपण गाडी लावलो हां, तसं होतं एरिया आता नवीन झाडं लावलं खाली. ते आता नवीन लावलेले ना. हां लावले सगळी आता. हां, नवीन झाडं लावलेलं बघा या ठिकाणी सगळे. हे कशाचं झाड आहे? वड. हे वड. वडाचं नवीन झाड लावलं. सगळ्या प्रकारचे झाड आहेत. वड सीसम. हे वडाचं झाड. वड. मी गाड्या पार्किंगसाठी जागा एवढी ठेवली. आले की ते गाड्या पार्किंग करायची. पार्किंगसाठी पार्किंग गाड्या पार्किंग आले की ते गाड्या पार्किंग करून खास बघायसाठी लोक येतात असे. मी आणि आमच्या पाहुणे सोबत आलो. दाखवतात मला इथे जांभळे येथील ऑक्सिजन पार्क बघा. निसर्गरम्य देखावा बघा. उमरेची पण उमरच. उमरच. त्यांना मला असं हे घालायचं आहे आधी चौकसाठी. त्यांना जमीन नाही. त्यांची इच्छा करायची पण त्यांनी जमीन नाही. ऑक्सिजन पार्क बघा किती निसर्गरम्य देखावा आहे. पूर्ण झाड आहेत इथं सगळं. शुद्ध हवा आहे. लोक फिरायसाठी सकाळी येतात हवेत. एवढा चांगला नजारा आहे.
फिरायसाठी लोक यायचे सकाळी. त्यांना पाणी पिण्यासाठी तळी जागी पाणी ठिबक सिंचन केले का इकडे? सगळं ते बघा पूर्ण ठिबक सिंचन केल्यावर 30 ते 30 एकरामध्ये पूर्ण ठिबक सिंचन आहे. पाहिलं बुवा. ऑक्सिजन पार्क सकाळी सकाळी आम्ही फिरायला आलो पाहुण्यांच्या सोबत. बरं. हा जांभळीचा लोगो हा? जांभळीकर ऑक्सिजन पार्क. आम्ही जांभळीकर ऑक्सिजन पार्क. पोरं बसायचं कसं आहे, सेल्फी पॉईंट आहे हा. सेल्फी पॉईंट. सेल्फी पॉईंट आहे. इथे सेल्फी आहे हां असं काय सेल्फी इथे असे हां असे हे पाठवून बोर्ड आहे भाई सेल्फी सेल्फीला असे हां बोर्ड मागता यायला पाहिजे असं घ्या हे असं तुम्ही राहा. असं- नाही असं या इथं एक दिसतंय या हां असं घ्या इथं या इथं सेल्फी सेल्फी पॉईंटला जांभळी करा बघा इथं लिहिलं असं- असं बघा इथे आहे का सेल्फी पॉईंट इथं. यूट्यूबला टाकतो की नजारा आहे हं? युट्यूबला टाकलेला आहे की टाकलेला आहे पण माझ्या चॅनलवर टाक. कोल्हापूरचा एक नाही हां त्यानं केलाय की त्यानं टाकला त्यामुळे ते आले सगळे लोक बरोबर. बाहेर आले ते आता इंस्टाग्रामला जांभळे येथील किती त्यामुळे मोठा ऑक्सिजन पार्क आहे बघा. आवड गेलं माझं काय हां आवडलं जागी जागी पाईपलाईन वाल आहेत हां असं वा फिरवायचे हां वॉल सगळी जास्त जागी जागी आहेत वॉल फिरवायचं नाही नुसतं का हां हं. रोज एका विभागाला पाणी द्यायचं हं. ती मशान म्हणून पुढे हां तिथे मशान म्हणून पुढे आहे पुढं का त्याच्या पण पोचून झाडायचं सगळी हं. आपली सावली गेल्या ते काय आता झाड किती चोकरात हां आणि झाडात पाणी किती खुश काढलं तरी हे होत हा नाही. खराब होत नाही सोडलं की परत आणि आहे हां का परत सोडलं की पानाचं झाड आहे. कुठलं झाड आहे ते पकडलं पोरगाला माहिती नाही मला हां बरोबर किती जरी खुश काढलं तरी ते परत अनेक ते आहे तसंच होतं. वैशिष्ट्य झाडायचं काय काय बघ. पांगिरा हे पानगिरं दाखवायला ठेवलं माझी हो का पानगिऱ्याचं झाड आहे. हे कुठलं झाड आहे कोणतं कुंभर आहे हे हुंबर हो हुंबराचं झाड हुंबरं लागतं वाटतं लागल्यात फळ आता हुंबरा फळ लागलं हुंबराचं झाड आहे. हे सागवान आहे हा कोणतं हा सागवान हे सागवान आहे बघा. ते तुमच्या पुढं पळत हे पळस सागवान पळस ते रबर हां रबर रबर झाड रबर हे रबराचं झाड आहे. हे रबर झाड दिसतंय का रबराचं रबर ट्री म्हणायचं. बघा किती प्रकारचे झाड आहे कसं निसर्गरम्य हवा आहे बघा. मी आणि पाहुणे आमचे फिरायला आलो इथं ऑक्सिजन पार्क जांभळी जांभळी ऑक्सिजन पार्क. ही झाड कशाचं आहे ते
काय मला आठवत नाही पोरग्याला माहिती. आणि हे बघा प्रकारची झाड आहे. हां सिंदूर 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 हा काय बनतं? सिंदूर होते आपण मूर्त्यांनी लावतो माहिती का हां आपलं मसोबाच्या मना लक्ष्मी हां मूर्तीला सिंदूरचं झाड आहे. सिंदूर हो, इथे सिंदूर. बिया पडल्यात खाली सिंदूरच्या त्या बिया बियापासून तयार होते. बियापासून सिंदूर तयार होते. हे बिया आहेत. सिंदूर म्हणजे मला वाटतं कुंकू वगैरे असं होत असेल तिथं. सिंदूर सिंदूर वापरला जातो. सिंदूर हां त्या बियापासून तयार केला जातो. बाबा बियापासून सिंदूर तयार केलं. बघा किती झाडं बघायला मिळतात आपल्याला. त्याला पाणी लावलं की हां नाही लाल होते. लाल होते पाहिलं लावलं. लाल होते सिंदूर. सिंदूर ह्यापासून बनवते हां लाल. लाल बरोबर सिंदूर बनतोय त्याच्यापासून. भरपूर आपल्याला झाडं बघायला मिळाले सकाळी सकाळी बघा. तीस एकराचा पार्क आहे. जांभळीतील ऑक्सिजन पार्क 30 एकराला आहे. खूप माणसं इथे फिरायला येतात सकाळी. ऑक्सिजनचं भरपूर प्रमाण आहे झाडं लावल्यामुळं. सगळं ऑक्सिजन पूर्णपणे. इकडे सगळा नजारा आहे. ऑक्सिजन पार्क नजारा. बघा फिरत फिरत जाऊन आले आपल्याकडे. किती सुंदर देखावा. हे कशाचं मला वाटतं हे कशाचं झाड आहे इथे. ते सोनं लुटते दसऱ्याचं. आपटा आपट्याचं झाड आहे. हे दसऱ्याला सोनं लुटतात का नाही आपटा. आपट्याचं झाड आहे. देशी आपटा. आपण म्हणतो सोनं घ्या. ते दसऱ्याला तिचं झाड आहे बघा. देशी आपटा म्हणायचं. हॅलो मित्रांनो बघा खेड्यामध्ये आपल्याला झाडं बघाय कशी मिळतात तुम्हाला दाखवतो मी. तेवढ्यासाठी आपल्याला शहरामध्ये बघायला मिळत नाही झाडं. देशी आपटा आहे बघा आहे का. ओके तुम्हाला खेड्यातील नजारा मी फिरवून दाखवतो बघा. बघा तुम्ही किती निसर्गरम्य देखावा आहे आता. नाशिकमध्ये फक्त पंचवटी हां त्र्यंबकेश्वरला मिळते बघायला. मिळते का. हा म्हणजे 5 झाडं एकत्र हां ती पंचवटी ती केल्या. उंबर पिंपळ वड तुमचं हे एका जागेला 5 झाडं बघा. पंचवटी फक्त नाशिकमध्येच आहे पंचवटी ती. हां त्र्यंबकेश्वरला एका जागेला झाडं अशी बघायला मिळते तो पंचवटी म्हणते त्याला. पंचवटी झाडं एका जागेला. वास घ्यायचा कसं वास घ्यायचं चुरंगून वास घ्यायची जाऊ नाही काही. दवनामध्ये अशी छोटी छोटी झाडं आहेत बघा लावलेली. हे कशा झाडं. उंबर 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 पिंपळ वड उंबर आणि तुमचं बेल. ही पिंपळ. हा वड ही वड आहे बाबा. तो वड. पिंपळ इथं पिंपळाचं झाड आहे. पिंपळ पिंपळाचं झाड.
ही काटेरी झाड आहे, हे काटेरी लग्नात वापरते काय म्हणते त्याला? सौंदड आहे. तुम्ही काय म्हणताय? सौंदडच म्हणते त्याला, सौंदर्य म्हणता तुम्ही का? काटेरी सौंदड. हे फांदे काढून वापरतात. हा, लग्नात मुहूर्त मेढला होती ते. हा, मुहूर्त मेढला राहतात ते. आणि मागं बेल. आणि ही बेल, ही पंचवटी फक्त त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. ही बेलाचं झाड बघ, हे बेलाचं झाड, बेल म्हणते त्याला, बेल असतं. बघ ऑक्सिजन पार्क मधील झाडं बघा. आता ही रोपं तयार करतात, रोपं पाहिजे रोपं सुद्धा मिळतात. रोपं तयार करते. त्यात रोपं भेटतात. इथं स्टोर रूम आहे, ऑक्सिजन पंचवटी. पाण्याची तर सोय केली, पाणी प्यायला वगैरे. लहान मुलाला खेळण्यासाठी घसरगुंडी आहे. अमृतांजन तोळाने घ्या बस घ्या. अमृतांजनचं पाला आहे बघा. अमृतांजन बनतं याच्यापासून. अमृतांजनचं आहे काय? कोणतं झाड आहे? पलीकडले रोप तुळस. त्यात 3 प्रकार आहेत. तुळस, ही तुळस, ही तुळस आहे. हे अमृतांजन. हे अमृतांजनचं झाड आहे. अमृतांजन. असे वेगवेगळे प्रकारचे झाड आहेत. मुलं जर आहे तर खेळायला घसरगुंडी, तर झोपका आहे बघा. पोरांना खेळण्यासाठी झोपका. लहान मुलांच्यासाठी किती सोय केली बघा. इकडे बघा आता जांभळीच्या लोकांनी किती चांगलं इथे केलं बघा. ऑक्सिजन पार्क, पाणी वगैरे, पाण्याची सोय वगैरे, पाण्याची सोय केली इथं. आम्ही जांभळेकर फाउंडेशन आपले स्वागत करीत आहे. लक्ष सेवा ही 30 वर्ष बघा. बोर्ड पाण्याची सोय केली, पाणी प्यायण्यासाठी वगैरे आलं तर पाण्याची सोय केली. हे स्तंभ काय कशाचं केलं? गुलाब पाणी केलं. गुलाब पाणी, गुलाब पाणी, गुलाब पाणी कसं केलं बघा, चांगलं आहे. गुलाब पाणी. आणि इथं ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणाचा खांब आहे. इकडे कमळ आहे, कमळ पॉईंट तिथं आहे. कमळ पॉईंट पलीकडे आहे का? कमळ पॉईंट वगैरे तिकडे पलीकडे आहे. पाण्याची टाकी आहे तिथं, शुद्धीकरण पाण्याची टाकी आहे. शुद्ध पाणी करून देतात. भरपूर फिरलो सकाळ म्हणून माणसं फिरायला येते सकाळी. पूर्ण ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन तर शुद्ध हवा. ऑक्सिजन नाव कशापासून बदलं तर कोरोनाच्या काळामध्ये हां म्हणजे कृत्रिम तुम्हाला ऑक्सिजन देण्याची गरज भासली. हां त्याच्या नावावरून तिथं कोरोनाच्या काळामध्ये मुलाने स्वतःच्या कष्टानं झाडे लावलेली आहेत. त्यामुळं त्यांना नाव दिलं गेलं की ऑक्सिजन पार्क म्हणून. हां, पोरांनी इथं स्वतःच कष्ट करून झाडं आणून लावली होती. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज होती त्यावेळेला.
मग त्यावेळेला लोक इथं येऊन बसायचे ऑक्सिजन पार्कमध्ये आणि त्यामुळे त्यांचा काय एक अंश आजार इथं बरा व्हायचा ऑक्सिजन भरपूर मिळाल्यामुळं मोकळ्या हवेत. मग ते जांभळीकर लोकांनी एवढं तिथं म्हणजे त्याचं कष्ट करून एवढं ऑक्सिजन पार्क तयार केला आहे बघ. त्यांना श्रेय दिलं पाहिजे सर्व जांभळीकरांना. ते जांभळीचे पाहुणे आहेत आमचे, ते मला फिरायसाठी घेऊन आले आहेत बघा. बघा मित्रांनो, यूट्यूबमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल सर्व. माउथ फ्रेश म्हणजे काय होते जाऊन खावा की, काय होत नाही. नाही का? नाही तवा खा, काय होत नाही. खा, मी खाते बाबा. खावा ना वास अथवा आता दाखव, तू झाड दाखव. माउथ फ्रेश झाड आहे. माउथ फ्रेश, तोंड स्वच्छ होतंय ना. हा माउथ फ्रेश आहे. असं खाल्लं तरी चालतंय, माउथ फ्रेश होतं. खावा की बघा. माउथ फ्रेश सुगंध येतो याचा. माउथ फ्रेश तोंडामध्ये खमंग वाटते असं. तोंडातला वास तुमचा उग्र वास येणार आहे. हां, सगळा बंद करतो. असं का? बरोबर. माउथ फ्रेश पाला तोंडातील सुगंध येतोय पुन्हा खाल्ल्यानंतर. झाडं लावली तशी रोपं तयार करते. रोपं तयार करून पुन्हा त्याच्यात कोणा पाहिजे ना कोणाला देते आणि इथं पण लावते. कोणा आलं तर असं मागणी केली तर रोपं फुकट देते तशी. हां, विनामूल्य. विनामूल्य. विनामूल्य रोपं द्यायची सोय केली बघा असं लावून. बघा किती सोय केली बघा जांभळीकरांनी. बघण्यासारखं आहे ऑक्सिजन पार्क. बघा, हे नजारा बघायला मिळत नाही कुठं. हे निसर्गाचं वरदान आहे बघा पूर्णपणे. सकाळी सकाळी आम्ही फिरायसाठी आलो आहे ऑक्सिजन पार्कमध्ये. तामन महाराष्ट्र फुल. ते तामन महाराष्ट्र फुल, महाराष्ट्राची ओळख. होय, महाराष्ट्राची ओळख तामन. तामन, तामन फुल म्हणायचं काय? हा, तामन झाड आहे म्हणजे राष्ट्रीय फुल कुठलं आपलं कमळ म्हणतोय, हां. तसं हे महाराष्ट्राचं फुल. महाराष्ट्राचं फुल तामन. तामन. हो, तामन फुल महाराष्ट्राची ओळख आहे तामन फुलाची. बघ, असे नर्सरी तयार करते. भरपूर फिरून झाले, पाहुण्याने भरपूर दाखवलं आमचं. बघा तुम्ही किती निसर्गरम्य देखावा बघायसाठी इथं आलो आहे आम्ही. आणि याच्यातून तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल यूट्यूबच्या माध्यमातून. अनेक प्रकारची झाडं वगैरे पाहुण्याने दाखवली होती माहिती सगळी. आणि